मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील हे थेट आता मुंबई ठिकाणी निघालेले आहेत। आपण सध्या वाशीच्या नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आहोत आणि याच धान्य मार्केटमध्ये जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे। त्या अगोदर आपण पाहिलं होतं की या अगोदर जेवणाची सोय असेल, त्यांच्या बसण्याची सोय असेल, इतर जे कार्यकर्ते असतील, या मराठा समाजिक बांधव असतील, हे सर्व त्या ठिकाणी जमणार आहे एपीएमसी मार्केटमध्ये। त्यानंतर या ठिकाणी सर्वच सभेसाठी येणार आहे आणि ही या ठिकाणी विराट सभा या ठिकाणी होणार आहे। तो एपीएमसी मार्केट या धान्य मार्केटमध्ये हा मोठा परिसर आहे, भला मोठा परिसर आहे आणि आज तो पूर्णतः बंद ठेवण्यात आलेला आहे। आज आणि उद्या पूर्णतः बंद राहणार आहे। त्यासाठी पोलीस सुरक्षा असेल या बोर्डाची सुरक्षा असेल या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आणि आज पाहू शकतो या ठिकाणी भला मोठा स्टेज देखील आता या ठिकाणी टाकून सभा केली जाणार आहे। जरांगे पाटील यांची ही नवी मुंबईमध्ये सभेसाठी सर्वांचंच लक्ष लागलं आहे। मात्र मुंबईकडे कशा प्रकारे कूच होतील या सरकार त्यांना मुंबई नेता नवी मुंबईतच आढळून ठेवतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यासाठी कायदा सुव्यवस्था देखील प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी विराट अशा सभेसाठी लोक इथं जमणार आहेत। त्यामुळे एपीएमसी धान्य मार्केट या ठिकाणी पूर्णतः स्वच्छता करण्यात आलेली आहे, त्या जेवणाची सोय देखील करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचं भगवमय वातावरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जरांगे पाटील यांच्या सकल मराठा समाजाच्या बंधू आणि भगिनी अशा प्रकारचे सरस स्वागताचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा या सभेदरम्यान होणार आहे। त्यामुळे नक्कीच मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार कशाबद्दल कटिबद्ध आहे हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी पूर्णतः एपीएमसी धान्य मार्केटमध्ये पूर्ण स्वच्छता करण्यात आलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्णतः ह्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणचं वातावरण आता कशा प्रकारचं असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मराठा आरक्षण संदर्भात सरकार कशा प्रकारे कटिबद्ध आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे नक्कीच या सभेसाठी जे पायी चालत आलेले विराट मोर्चा जो आहे तो मुंबईकडे धडकणार त्या अगोदर नवी मुंबई या ठिकाणी त्यांना वेशीवरती देखील थांबवलं जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। कॅमेरा दिनेश देवेस, गणेश थोरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।